थोडं समज माहिती आहे ना आपलं माहिती आहे ना जाओ 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 माननीय श्री विजय वाटेगावकर व सौ किशोरी अतुल शिंदे यांचे प्रचाराकरता अभ्यर्थ्यांनी उपस्थित असलेल्या उमेदवार नागरिक बंधूंतर्फे यांचे हार्दिक स्वागत व सर्वप्रथम या सभेमध्ये उपस्थित असलेल्या उत्तरदायी भोसले यांचा सत्कार माननीय सौ किशोरीताई शिंदे यांनी करावा श्री विजय वाटेगावकर व कराड नगराध्यक्ष पदासाठी माननीय श्री अण्णा पावसकर अल्पपरिचय या सर्वांसाठी देते आहे। माननीय किशोरीताई शिंदे यांना राजकीय वारसा लाभला आहे। समाज कार्यासाठी देऊन महिलांना कराड नगरीचे नगरसेवक स्वच्छ व सुंदर कराड बनवण्याकरता योगदान व शहरात स्वच्छता अशी मी खात्री या प्रसंगी देते। या प्रसंगी सर्वप्रथम मनोगत व्यक्त करण्यासाठी मोहनराव मारुती शिंदे हे माझे सासरे आणि श्रीमती अरुणाताई शिंदे या माझ्या सासूबाई आणि माझे पती अतुल मोहनराव शिंदे आता अर्बन बँकेमध्ये डीजेम आहेत आणि ते आता त्यांचे पण वारसा मला मिळालेला आहे। तो वारसा मला असाच पुढे चालू ठेवायचा, तुमचं सहकार्य मला लाभलं पाहिजे यासाठी मी तुमच्याकडे कमळाच्या चिन्हावर बटन दाबून विजयी करा हीच तुमच्याकडे प्रार्थना भाषण करायची नाहीये असं आदेश आलेला आहे शहर अध्यक्षांचा, त्यामुळे मी भाषण करत नाहीये। आपल्याला साहेबांचं ऐकायचं आहे, अण्णांचंही थोडंसं ऐकायचं आहे। मी फक्त एवढंच व्यक्त करतो, आपण सर्वांनी एकच डोक्यात धरा, 2 तारखेला आपण मी तुम्हाला काय सांगतोय तर तुम्ही इतके दिवस झाला आमच्याबरोबर काम करताय का, अजिबात थकलेलं नाही। भारतीय जनता पार्टीचा तुमच्या सर्वांच्या मुळे जो काही विजय मिळणार आहे, जे काही बहुमत मिळणार आहे आणि आपल्याला ज्या ठिकाणी आता मायनस होणार आहे तिथून म्हणजे दुसऱ्या प्रभागातलं ते मतदान ह्या प्रभागातून आपल्याला लीड न देत आपण का कष्ट करतोय, नुसतं निवडून येण्यासाठी कष्ट करत नाही, आपण ह्या प्रभागातलं लीड दुसऱ्या कोणाला तोडता नाही आलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजण कष्ट करतो। अखंड 2 तारखेला 5 वाजेपर्यंत जायचं आहे, करायचं आहे। तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे, साथ पाहिजे, थकवू नका आणि त्या दिवशी शेवटच्या मतदारापर्यंत आपण सगळ्यांनी पोहोचायचं आहे आणि नक्कीच आपल्याला भरघोस मताची विजय मिळेल ही मला सुद्धा खात्री आहे। आणि ते सगळ्यात तुमच्या आशीर्वादाने असेल, तुम्ही सर्वांनी चांगले प्रयत्न करावे। नमस्कार। गेले या ठिकाणी आलेल्या काही साहेब आणि महत्त्वाचं आहे म्हणजे की अतुलजी भोसले यांनी जे पद्धतीने आपल्याकडे ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत। कराडचा विकास करण्याचा दृष्टिकोन आणि तोच दृष्टिकोन या 5 वर्षात चांगल्या पद्धतीने आपल्याला अंमलात आणायचा। आता वाटेवरने सांगितलं आणि मी काही भाषण करणार नाही, मी फक्त बोलणार आहे तुमच्याशी। तर आता वाटेवरने सांगितलं की मी दमलेलो नाही,
खरं म्हणजे स्त्री शक्ती जी आहे ती फार महत्वाची आहे. तर आपल्या देवता जर पाहिल्या तर दुर्गा, अंबामाता, यमाई आणि त्यांच्या हातात शस्त्रास्त्र ही शक्ती जी आहे तुमच्याकडे, आणि तीच शक्ती आपल्या भाजपला या कमळ ह्याला जिंकून आणणार आहे 100% खात्री आहे मला. आणि मलाही खात्री आहे की तुमच्या सरकारने जी नगराध्यक्ष पदाची जी एक शक्ती असते किंवा पॉवर असते ती पॉवर मिळणार आहे. पण ती पॉवर केव्हा उपयोगी पडणार आहे तर प्रत्येक भागातील प्रत्येक प्रभागातील आपले नगरसेवक जे मुळाच्या चिन्हावर आहेत ते जास्तीत जास्त येतील तेव्हा. नाहीतर अल्पमत बहुमत यामध्ये काही सांगत नाही. मागले 5 वर्ष आमच्या एकमेव हे आलेले अध्यक्षांना आम्ही 5 जण काम करता आलंच नाही. कारण सतत विरोध ह्याच्यात काम करणार नाही. तर तशा पद्धतीने होऊन एवढ्यासाठीच तुम्ही सगळ्यांनी ज्या ज्या आपल्या नातलग असतील, आपले मित्रमंडळ असतील, मैत्रिणी असतील, ज्या ज्या वार्डात असतील त्या वार्डातले उमेदवार आपले निवडून करण्याचे आलेच पाहिजेत. लक्षात घ्या. मला तर तुम्ही मतदान करालच त्याबद्दल प्रश्न नाही. पण त्या वार्डातले ज्या एकूण 15 प्रभागातले सगळे जर उमेदवार येणार आहेत मला खात्री आहे. कारण कराडमध्ये मलकापूरमध्ये 23-0 होणार आहे. पण कराडमध्ये 30-0 आपल्याला करायचा एक घातला. जेव्हा एखादा पुरुष काम करतो तर त्याच्या पाठीमागे एक स्त्री असते. त्यामुळं हे जे काही जे नगरसेवक आहेत त्या पाठीमागे सगळ्यांचे शक्ती असणार एवढंच मला वाटतं. नमस्कार सर. आज सगळ्या म्हणजे बहुतांश सगळ्यांनी लाल रंग घातलाय. लाल सौभाग्याचा रंग आहे. तुम्ही सुद्धा खूप एकदम सुंदर दिसताय. रेड सौभाग्याचा रंग आहे. आता आमदारकीचं इलेक्शन होऊन ते 1 वर्ष झाले. त्या 1 वर्षामध्ये जर का तुम्ही आंदोलनाच्या फेसबुक पोस्टवर असाल तर एक दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी त्यांनी कुठलं उद्घाटन केलं नाही किंवा निधी आणलेला आहे. रोज काहीतरी विकासाचं काम झालेलं आहे. म्हणजे आम्ही हे करणार आहे असं म्हणायची गरज नाही. आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला करून दाखवलेलं आहे की भाजप निधीही कसा देऊ शकतो आणि कार्यपद्धती पण कशी आहे, काम कसं करू शकतो ही त्यांनी आपल्या सर्वांना 1 वर्षामध्ये ते दाखवलेलं आहे. आता कराड शहराच्या विकासाचा प्रश्न आहे. अजून देवेंद्र फडणवीस साहेबांचे आपल्याला भरभरून देण्याची मानसिकता आहे. कधी अतुल बाबा गेले कुठलेही मी बरेचदा त्यांना म्हणते सारखं मागायला जाऊ नको, काय किती मागणार आहे. पण त्यांनी कधी नाही म्हटलं नाही. ते फिरतात, सही करतात आणि तो निधी अतुल बाबांच्या कुठलंही जी असते न्यूज असते ती फक्त न्यूज पुरती न्यूज अशी कधीही नसते, कधीही रिपीट होत नाही. आजची न्यूज परत रिपीट होत नाही. त्याची कामच उलटं झालं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर एका भाषणामध्ये ते म्हटले की इतकं नारळ तुम्ही फोडणार आहे की तुमचे हात दुखून जातील. हे उद्घाटनांची काम होणार आहे. आता तेच सगळं विकास आपल्याला कराड शहरामध्ये आणायचं आहे. अजून दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि सरकारामध्ये सुद्धा भाजपचं. अण्णांचं किती दिवसापासून कार्य सुरू आहे आणि सातत्याने ते तुमच्या संपर्कात आहेत, ते कार्य करतायत. वाटेगावकर साहेबांचं सुद्धा आत्ताच मला मॅडम सांगत होत्या की खूप स्वच्छतेचं हे आहे. सगळ्यात म्हणजे गरजेची गोष्ट आहे ती स्वच्छता, त्याच्यात त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या उमेदवारांनी ताई घाबरत होत्या भाषण द्यायला, पण असलंच खणखणीत भाषण आणि प्रत्येक पुरुषामागे जशी स्त्री असते तसंच महिलांच्या मागे सुद्धा पुरुष असतात. त्याच्यामुळे सगळ्यांचा आपण एक कुटुंब म्हणून आपण आहे आणि आपण सगळ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी आमदारकीच्या वेळेस काय करिश्मा दाखवला हे सगळं आपल्यात पाहिलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्व लाडक्या बहिणींनी या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्या आणि त्यांना विजयी करा आणि मग हक्काने काम सांगा.
आपले करा पश्चिमचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मातोश्री साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आल्या आणि आपलं मार्गदर्शन केलं. तसेच आपले नगरसभाचे उमेदवार अण्णा पावसकर, आपल्या प्रभागातले दोन्ही उमेदवार वाटेगावकर आणि माझे सभापती. तर आजच्या मला आपण गेले 10 अर्ज भरल्यापासून म्हणजे 17-18 तारखेपासून आपण त्यांच्या मागे सगळे आहोत. असाच हा टेम्पो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि आपल्या प्रभागातनं 8 नंबर प्रभागातून सगळ्यात विक्रमी मतदान हे भाजपला झालं पाहिजे, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाला सुद्धा झालं पाहिजे अशी आपली सगळ्यांची एक युनिटी दाखवून देऊ. आणि अतुल बाबा असतील किंवा आई साहेब असतील त्यांना आपलं 8 नंबर आले तर लक्षात आलं पाहिजे की बाबा सगळ्यात जास्त मतदान आलं असं तुमच्यामध्ये मी त्यांना आश्वासन देतो. आणि यानंतर पदयात्रा सुरू होईल. ज्यांना शक्य आहे तरी पदयात्रेत सहभागी व्हा, ज्यांना असेल तरी चालेल. Vamos lá.